पिंटू म्हणते आपल्या बायकोला घरी खाली बसले आहो तर चल बायको फिरायला जाऊन. बायको बायको जरा ये बरा इकडे. थोडा काम आहे तुझ्याशी. ओय बायको, हो ये ना हो इकडे. थोडासा काम आहे ना. कोणता काम हो? कोणता काम आहे? मी काय म्हणतो, आपण आज खाली खाली जाऊ घरी. आता कामधंदे तर नाही आहेत. आता फिरायला जाऊन म्हणतो तो कुठेतरी. मस्त तयारी वगैरे कर ना. कुठे जाऊन तर अरे चल ना, जे ते वाटेल ते जाऊन. थोडं आता मी काही प्लॅनिंग वगैरे तर नाही केलं तेवढी. कुठे जावाचं आहे, का जावाचं आहे असं नाही का. पण जाऊ आपण. येऊ फिरून बाहेरून. मस्त मजा करू. एक दिवस आहे आता खाली पिली, मस्त मजा करून येऊ. हो ठीक आहे ना, मी थोडीशी तयारी वगैरे करते. मेकअप वगैरे आणि पर्स वगैरे पकडते. अरे जास्ती सामान नको पकडू. आपल्याला जाणे आणि येणे आहे आजच. जास्त काही मुक्काम वगैरे करणे नसे. तिथे राहणे नसे रात्रभरासाठी. फक्त दिवसभरातून हिंडणे फिरणे मौज मजा करणे आहे आणि घरी येणे आहे. हो ठीक आहे ना. तुम्ही तयारी वगैरे करा आपली. पिंटूने नेला आपल्या बायकोला आपल्या गावच्या जंगल फिरायले. काय व कुठे आणले फिराले? तुला माहित आहे का, हा आपल्या गावचा आहे जंगल. आपल्या गावचं जंगल किती सुंदर दिसते पाय ना. झाडे झुडप मस्त. मस्त प्राणी वगैरे आहेत. मस्त चिमण्या पाका किलबिल किलबिल करतात. हो ठीक आहे ना, पण मला जंगल फिरायचं नव्हतं. मला वाटलं का कोणत्या गार्डन वगैरे कोणत्या पार्क मध्ये न्याल. अरे का तू गार्डन वगैरे मध्ये नेला तर तू तिथे जाऊन नाही का मस्त झाडी झुडपत बघशील. एवढा चांगला निसर्ग आहे, झाडी झुडप आहेत. याचा आनंद घे ना. तुमच्या म्हणणं तर बरोबर आहे. पण आता कसं आहे, मला वाटलं का बाहेरच कुठे फिरायला न्याल. कुठे मग बाहेरच वगैरे जेवण वगैरे करू. एक नंबर तिकडे फिरायला जाऊन मौज मजा करू. तुम्ही मला काय माहित होता तुम्ही जंगलात फिरायला आणता म्हणून. चल मग कुठे नेऊ तुला फिरायले? मी काय म्हणते, नागपूरला जाऊ ना फिरायले. मस्त तिकडचे पार्क पाहू. मस्त गार्डन वगैरे पाहू ना. रात्री जेवण वगैरे करू तिकडेच आणि मस्त सायंकाळपर्यंत फिरून सिनरी घरी येऊ आपल्या. चल चल, आता तुझ्या इच्छानुसार करावं लागेल. तुला वाटते तिथे नेतो आता. चल बरं सांग आता कुठे कुठे नेऊ तुला. चला ना मग मी सांगतो ना कुठे जावाचं आहे तर. पिंटूने नेला आपल्या बायकोला आपल्या गावचा जंगल सोडून गार्डन आणि मंदिर बघायला. चल आता मंदिर म्हणलीस तर मंदिर दाखवायला आणलं तुला. आता कुठे कुठे जावाचं आहे ते सांग ना आणखी. आता आपलं मंदिर वगैरे सगळं पाहून तर झाला. आता दुसरी जागा सांग. तिथे जाऊ आपण. चला ना वय, एवढी मोठी जागा, इकडे तिकडे फिरू. मजा करू. आता कुठे फिरायचं आहे तुला आणखी? एवढी जागा तर फिरवलो ना. मंदिराच्या आत गेलीस, बाहेरचा गार्डन वगैरे पाहिलीस. आता कुठे कुठे जायचं आहे तुला सांगणार हो. चला ना तिकडे. थोडंसं ह्या फिरून येऊ. दुसरा गार्डन वगैरे. तुझ्यापासून नाही का मला पुरा डोका दुखते. तू चल म्हणलीस तेथेच जावं लागते. एवढी चांगली जागा फिरायला आणलं तुला. तुझ्यापासून एवढा डोका दुखते. आणि इकडे तिकडे फिरायला आणलं तरी फालतू ओरडतेस का मला इथे नाही नेल्या तिथे नाही नेल्या. हा नाही दाखवल्या तो नाही दाखवल्या. अरे तुला फिरायला आणणे बेकारच झाला. तुला म्हणलो का चल बायको म्हणून खाली पिली आहो म्हणून म्हणून चल म्हणलो. नाही तर फालतूच आहे हा. माझीच गलती झाली. पुन्हा कधी तुला फिरायला नाही नेणार. आता माझी गलती आहे का फिरायला आणल्या तर? तुम्हीच म्हणल्या अहो चल बायको फिरून येऊ. तर म्हणून मी आलो, तयारी वगैरे केलो ना. मी कशाला आलो असतो? तुम्ही चलच नसत्या म्हणल्या तर. घरी खाली खाली होतो म्हणून तुला चल म्हणला. तुला जेवढ्या जागी फिरायला नेल्या तेवढ्या जागी तुला चांगली नसे तर खराब आहे ते इथे काय आणल्या तिकडे चल फिरायला अशी लावतेस जागोजागी. कितीही चांगल्या जाग्यात नेला फिरायला तरी म्हणणारच आहेस तू दुसऱ्या जागी चलावं. इथे मला गम नाही. दुसरी जागा फिरायला चला. आता खोटी नेऊ तुला? राहू द्या असू द्या. नको नाही खोटीच. चला घरी सरळ. फालतू झगडा नको करा. मी झगडा करत आहो का तू? झगडा तर तू करून राहिलीस. तुला जेवढ्या चांगल्या जागी नेला तेवढा कमीच आहे. एवढा चांगला गार्डन मंदिर दाखवायला आणलो तरी म्हणतेस का मला दुसऱ्या जागी न्या. आता कोठी नेऊ मी? म्हणून असू दे आता चल घरी. तुला फिरायला आणणे बेकारच गोष्ट आहे. फालतूच झाला. इथे चल ना तिथे चल लावतेस. पिंटू सांगते आपल्या बायको राजूजवळ आपल्या बायकोचा त्रास. आता पाय राजू, तुला सांगू का माझी गोष्ट? आता बायकोले काल नेलो फिराले. मस्त इकडे तिकडे नाही का गार्डन वगैरे म्हणला खाली खाली येऊ घरी बसले. चल फिरून येऊ. आता तिला माझ्यासोबत केलं ना झगडा. मला म्हणते का तुम्ही बरोबर जागा फिरवायला नाही आणल्या म्हणते. दुसऱ्या जागी चला म्हणते. इथे नाही फिरू म्हणते. म्हणून तिने नाही का माझ्यासोबत झगडाच करून टाकलं. आता तुले का सांगू भाऊ, एवढा त्रास आहे मला माझ्या बायकोपासून का काही सांगूच नको. निवड नाही का झगडा करते माझ्यासोबत. अरे चांगला हिंडा फिरायला नेलो होतो मी. चांगली हिंडल फिरल म्हणलो. तर ते म्हणते मी येते फिरवत नाही म्हणते. मला आवडलाच नाही म्हणते. मला दुसऱ्या जागी न्या म्हणते. मग दुसऱ्या जागी नेलो तर ती म्हणते तुम्ही बरोबर जागा नाही आणल्या म्हणते. अरे चांगला सैर सपाटा करायला नेलो होतो आता ऐकत नव्हती. आता घरीच आणलो सीधा. म्हणला तू फिरूच नको काहीच नको. चल सीधा घरी. हो का आता झगडा वगैरे करूच नको. जाऊ दे.
नाही का झगडा वगैरे तर नाही करणार मी. आता जाऊ दे. आता तुला सांगत होतो आपली कंडिशन, म्हणलं फिरायला तर नेलो पण आता तिनं नाही का इकडे तिकडे असा केलं माझ्यासोबत, असं नाही का. हो आता ते घरची कहाणी आहे. आमच्या घरी तोच आहे. मी एक वेळ नाही का आपल्या बायकोला नेलं होतो असाच फिराले, तर तिने माझ्यासोबत असाच झगडा केला. तर एक वेळ मेल्यामध्ये नेलं होतं तर काही ना बाई ते आपले मेकअपचेच सामान घेत होती. सगळे मेकअपचे सामान घेतलं मायावर खर्च बसला, म्हणून नाही का तिला फिरायला नेणंच बंद केलं मी. म्हणून आता सरळच म्हणलं मी तिले का तू आता फिरायला कुठे जावाचं नाही, सीधा आपल्या घरी राही, काही टेन्शन घेवायचं नाही. फालतूच्या फालतूच त्रास देतात ना ग हे बाई काय तरी. आता तू सांगलास ते खरोखरच गोष्ट आहे. कारण मी पण आपल्या बायकोला फिरायला नेलं होतं असंच, आता तिने पण असंच केलं होतं. काय बाई असंच काही घेणे, मेल्यामध्ये नेला तर मेल्यातलं सामान घेणे बिना फालतूचाच, असं नाही का. हो आता ते घरचीच कहाणी आहे. तुझी न माझ्या घरी तोच आहे ना, सर्वांच्या घरी तोच आहे. ज्याची बायको आहे त्याला तसाच त्रास आहे. नवऱ्याला त्रास देते त्या बायका, मग नाही तर काय. पिंटूने नेला आपल्या बायकोला फिरायला. आता पिंटू म्हणते घरी खाली पिली बसला आपल्या बायकोले, चल बायको फिरून येऊ. आता त्याची बायको म्हणते आता फिरून येऊ म्हणते. दोघे म्हणते विचार केला बरोबर आता फिरून येऊ म्हणते. आता पिंटूने आपल्या बायकोला नेला म्हणजे जंगल फिरायला आपल्या गावचा. आता त्याची बायको म्हणते हो का जंगल बघावला आणल्या म्हणते. जंगलामध्ये काहीच नसे म्हणते. मग त्याला गार्डनमध्ये नेवा लावलं. मग त्यांना गार्डनमध्ये नेलं मंदिर बघायला, तरी ते ती गेल्यावर ते चवण्याच करते. म्हणते मला चांगला गार्डन बघावले ना आणल्या म्हणते, असा तसा म्हणते. म्हणजे तिचा नाही का असा एवढा त्रास आहे. मग तो आपल्या मित्राजवळ सांगते, राजूजवळ, पिंटू, का माझ्या बायकोचा अशा गोष्टी झाल्या म्हणते. मी तिला चांगला जंगल फिरायला नेलो म्हणते, तर ते म्हणते का मला गार्डन फिरायला न्या. आता गार्डन फिरायला नेलं तर गार्डनवरून आणखी म्हणते का तुम्ही चांगला गार्डन फिरायला ना आणल्या. म्हणजे किती काही चांगली जागा फिरवायला नेला तरी बायकोला त्रासच आहे. आता बायकोचा त्रास तर तुम्हालाही माहीत असेल, लग्न झाले माणसाला. आता आपलाच भाऊ लग्न झाला नसे, पण कोणाचा झाला असेल तर कमेंट करून सांगा कसा त्रास आहे ना कसा का म्हणून. मग तुमच्यासाठी मग मी नवीन स्टोरी घेऊन येत राहतो. चला मग आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.